मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही किंवा डिसेंबरचा हप्ता ज्या भगिनींच्या खात्यावरती आलेला नाही अशा बहिणींसाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण जर आपल्या खात्यावरती आपल्याला जर पैसे मिळाले नसतील तर काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता दिनांक 24 डिसेंबर 2024 पासून वितरण प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे। काल जवळपास 67 लाख लाभार्थी महिलांच्या बँकेमध्ये हे पैसे जमा झाले आहेत। उर्वरित ज्या काही महिला आहेत त्यांच्या खात्यावरती सुद्धा पैसे येत आहेत। आता ज्या भगिनींच्या खात्यावरती एकही रुपया आलेला नाही किंवा एकही हप्ता मिळालेला नाही अशा बहिणींनी काळजी करण्याची गरज नाही। येणाऱ्या 31 डिसेंबर पर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहेत। कारण भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती हे पैसे हळूहळू येत आहेत अशी माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे की ज्या बहिणींचे आतापर्यंत एकही हप्ते मिळालेले नाहीत अशा सर्व भगिनींना आम्ही हळूहळू हे पैसे देणार आहोत। कारण आज सुट्टी असल्यामुळे भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती पैसे आले नसतील। उद्या परवा म्हणजेच 31 तारखेपर्यंत सर्व भगिनींच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहेत। यामध्ये भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती पूर्वी एकही रुपया आलेला नव्हता अशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा 9,000 रुपये एकूण जमा झालेले आहेत। कमेंट तुम्ही पाहू शकता। काल जो व्हिडिओ आपण घेतला होता त्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा भगिनींनी कमेंट सुद्धा केलेली आहेत। आतापर्यंत आम्हाला एकही रुपया मिळालेला नव्हता परंतु आता आम्हाला 9,000 रुपये मिळालेले आहेत। ज्यांना पूर्वी हप्ते मिळालेले होते म्हणजे 5 हप्ते मिळाले होते 7,500 रुपये अशा भगिनींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळालेला आहे। 31 डिसेंबर पर्यंत जर तुमच्या खात्यावरती पैसे नाही आले तर एक काम तुम्हाला करायचं आहे, आपल्या बँक खात्याला डीबीटी लिंक करणं आवश्यक आहे। म्हणजेच डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आपल्या बँक खात्याला लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या। आधार लिंक केल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्याला डीबीटी लिंक होतं आणि थेट हे पैसे त्या खात्यावरती सरळ पद्धतीने येतात। कोणत्याही ठिकाणी अडचण येणार नाही। आता या ठिकाणी काही लाभार्थी कमेंट करतील की राज्य सरकारच्या माध्यमातून 2100 रुपये दिले जाणार होते परंतु फक्त 1500 रुपयांचा हप्ता आलेला आहे। 2100 रुपये कधीपासून येणार आहेत याबद्दलची माहिती या ठिकाणी समजून घ्या। जो अर्थसंकल्प एप्रिल मध्ये जारी केला जातो हा मार्च मध्ये जारी केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे की मार्चच्या नंतर सुद्धा यासाठी वेगळी निधी घ्यावी लागते। 1500 रुपयांची निधी जो वर्ष 25 मार्च पर्यंत घेण्यात आलेला आहे याची निधी सुद्धा वेगळी काढण्यात आलेली आहे। परंतु यामध्ये जी वाढीव रक्कम आहे 1500च्या 2100 जर तुम्हाला करायचं असेल तर यासाठी वाढीव निधी घ्यावी लागते। म्हणजे जवळपास 600 रुपये एक्स्ट्रा लागतात। या 600 रुपयासाठी एक वेगळा निधी पुरवणी मागणी विधिमंडळाकडून घ्यावी लागते। यासाठी निधी सुद्धा मागण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेसंदर्भात अधिक वाढीची रक्कम जी आहे घोषित केली जाऊ शकते। सध्या तरी प्रति महिना आपल्याला मार्च पर्यंत 1500 रुपयेच येणार आहेत असं मात्र या ठिकाणी नक्की आहे। या संदर्भातील अधिक माहिती जर राज्य सरकारच्या माध्यमातून काही देण्यात आली तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। आतापर्यंत आपल्या चॅनलवरती आपण अचूक व्हिडिओ जे लाभार्थी आहेत ग्रामीण भागातील आपल्या चॅनलवरती खूप सारे जोडून आहेत त्यांना आपलं काम आहे अचूक माहिती देणं। आतापर्यंत माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता जी काही माहिती मी राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे अचूकरित्या देण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे। इथून पुढे सुद्धा मी करणार आहे। त्यासाठी चॅनलला तुम्हाला आता सबस्क्राइब करून ठेवणं गरजेचं आहे। कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर नक्की करून घ्या। प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट विविध योजनेबद्दलचे तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील। आज हेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद
जय महाराष्ट्र.